प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. येशू ख्रिस्ताची कृपा आज दिवसभर तुमच्यावर राहो आणि तुम्हाला मार्गदर्शन करो. तुम्ही ज्या मार्गावरून जात आहात, ज्याला तुमचा जीवन प्रवास म्हणतात, त्या प्रवासात काही अडथळे किंवा त्रास येऊ शकतात. मी हे कसं पार करू? ज्या मार्गावर मी चाललो आहे तिथे एक दडपण आलं आहे. हे तुमच्या कुटुंबात, कार्यस्थळी, व्यवसायात, सेवेत किंवा अभ्यासात घडू शकते. तुमच्या मार्गावर पुढे जाण्यापासून रोखणारे काही अडथळे आणि संघर्ष असू शकतात. तुम्ही चिंतित आहात का? विचार करत आहात की आता पुढे काय करावं? पहा, प्रभू तुम्हाला एक वचनाचं आश्वासन देत आहेत. नीतिसूत्रे अध्याय 3 वचन 23. तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही. ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटत होती ती काहीच होणार नाही. तुम्ही तुमच्या मार्गावर निर्भयपणे चालाल. धैर्याने पुढे चला आणि तुमच्या आतला प्रत्येक भीतीचा विचार दूर करा. मी तुमच्यासोबत नाही का? प्रभू असे म्हणतात. तुमच्या पायाला ठेच लागणार नाही. तुम्हाला कधीच काही नुकसान होणार नाही. म्हणून निर्भयपणे पुढे चला. प्रभू हे शब्द तुमच्याशी बोलत आहेत. कदाचित तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्या मार्गावर अशी काही गोष्ट असेल जी भीती निर्माण करते. हीच ती गोष्ट आहे जी तुम्हाला थांबवत आहे, त्रास देत आहे आणि पुढे जाण्यापासून रोखत आहे. पण प्रभू वचन देतात, तुम्ही तुमच्या मार्गावर निर्भयपणे चालाल. तुमच्या पायाला ठेच लागणार नाही. जर तुम्ही मला विचारले, तुम्ही असं कसं म्हणू शकता? प्रभू काय म्हणतात? घाबरू नका. मी तुमचा परमेश्वर प्रभू तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या सोबत असेन. जसं मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, रस्त्यात येणाऱ्या सर्व अडथळे आणि ठेच दूर केल्या जातील. हे तुम्हाला काहीही हानी पोहोचवणार नाहीत. भीतीदायक परिस्थिती बदलून जाईल. प्रभू असं म्हणतात. आजही तुमच्या जीवन प्रवासात काही भीतीदायक गरजा, समस्या, आजार आणि त्रास आहेत का? हे दूर होतील. प्रभू तुमच्या समोर त्या अडथळ्याला बदलून टाकतील. प्रभू तुम्हाला अद्भुत रीतीने मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही माझ्यासोबत विश्वासाने प्रार्थना कराल का? प्रभू, माझ्या मार्गातील भीतीदायक समस्या, संघर्ष आणि अडथळे येशूच्या नावाने दूर होऊ देत. येशूच्या नावाने आशेचा मार्ग खुला होऊ दे. येशूच्या नावाने मी विश्वासाने स्वीकारतो की आजच्या दिवशी मी एक चमत्कार पाहणार आहे. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.